सूत्र 93. यत्र यत्र भवेत् तृष्णा संसार विद्धि तत्र वै प्रौढवैराग्यमाश्रित्य वीततृष्णाः सुखी भव. जिथे जिथे आसक्ती आणि तृष्णा आहे तिथे तिथे संसार आहे हे ओळख आणि परिपक्व वैराग्यानं तृष्णारहित होऊन तू सुखी हो. नाथ सांगतात, आसक्ती आणि तृष्णा कधीच पूर्णपणे शमत नाहीत. त्या तात्पुरत्या शमल्यासारख्या वाटतात, परंतु ती नव्या आसक्ती आणि तृष्णेची नांदी असते. ही साखळी कधीही पूर्ण होत नाही. तिच्यात सतत नवनवीन कड्या जोडल्या जात असतात. त्यावरच तर हे जग संसार दिमाखात सुरू आहे. माणूस आत्मज्ञानाअभावी आसक्ती आणि तृष्णेचं जाळं अहंकाराच्या धाग्यानं घट्ट विणत जातो. स्वतःच त्यात अडकून बसतो. आसक्ती स्वतःच्या सुखाची असो की समाजाच्या कल्याणाची, स्वार्थाची असो की परमार्थाची, त्यात आसक्ती असेल तर ती घातकच आहे, पूर्ण समाधान देणारी नाही. ओढ आणि आसक्ती यातील फरक इथे जरूर लक्षात घ्यावा. ओढ निस्वार्थ असते, आसक्तीमध्ये स्वार्थ असतो. स्वार्थपूर्ण ओढ म्हणजे आसक्ती असं म्हणता येईल. म्हणूनच मोक्षाची सुद्धा इच्छा बाळगू नये असं अष्टवक्रमुनी सांगतात. एकूण काय तर कोणत्याही प्रकारची आसक्ती आणि तृष्णा माणसाला सतत अतृप्त आणि अशांत ठेवते. आत्मज्ञानी माणसाला याची जाण आणि जाणीव असते. म्हणूनच तो सतत जागृत राहून आसक्ती आणि तृष्णेपासून दूर होतो. कारण त्याला त्यांच्या पूर्तीतील अनित्यता ठाऊक असते. केवळ पोशाखी वैराग्य धारण न करता तो मनानच वैरागी होतो. आसक्ती आणि अहंकार ही भावंड त्यांचे कितीही लाड केले, त्यांना हवं ते पुरवत राहिलं तरी ते संतुष्ट होत नाहीत. त्यांच्या मागण्या सतत सुरूच राहतात ह्याची त्याला पूर्ण जाणीव असते. म्हणून तो ह्या हावऱ्या भावंडांना आपल्या मनात थाराच देत नाही. म्हणूनच शांत मनानं आणि स्थिर बुद्धीनं तो वाटचाल करत राहतो. आत्मज्ञान प्राप्त करून आसक्ती, अहंकार, वासना, तृष्णा यांच्या पाशातून अलगद आणि सहजपणे मुक्त होणं हेच श्रेयस्कर आहे, परम आनंददायी आहे, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत.